नमस्कार, मी उमेश चक्कर आणि आपण पाहतात प्रवाह नेटवर्क या डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर लोकसभेची रणधुमाळी सुरू आहे. ज्याप्रमाणे तापमान तापतं त्याचप्रमाणे लोकसभेचं निवडणुकीचं वातावरण देखील तापल्याचं पाहायला मिळतं. मी वसमत विधानसभा मतदारसंघामध्ये आहे आणि ही जी सर्व मंडळी आहे वसमत विधानसभा मतदारसंघातील आहे, त्यांच्या भावना आपण जाणून घेणार आहोत. कशा पद्धतीनं ह्या निवडणुकीचा कौल कोणीकडे असणार आहे, एकंदरीत काय सांगाल? महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर आहेत, वंचितचे देखील डॉक्टर बी डी चव्हाण आहेत आणि महायुतीचे उमेदवार बाबूराव कदम कोळीकर आहेत. काय कोणीकडे कौल आहे आपल्या मतदारसंघातला, काय सांगाल, काय माहिती? यावेळेच्या लोकसभा निवडणुकीमध्ये आम्ही सर्व मराठा समाज एकनाथभाई शिंदे यांचे जे उमेदवार आहेत, शिवसेनेचे बाबूराव कदम कोळीकर यांच्या आम्ही पाठीशी आहोत. एक गरीब शेतकऱ्याचा मुलगा चांगलं आपल्यासाठी सर्व जिल्ह्यात काम करत आहे, त्याच्या आम्ही या ठिकाणी पाठीशी उभं राहण्याचं ठरवलेलं आहे. आरक्षणाकडे जर मुद्दा बघितला आरक्षणाचा, तर आरक्षणाबद्दल रोष निर्माण केला जातोय समाजातून. आपण कसं बघता याच्याकडे? आरक्षणाचं बघायला गेलं तर नेहमीच महायुतीनं आरक्षणाचं समर्थन केलेलं आहे. आपण बघितलं असेल, अगोदरच मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतलेली आहे की आम्ही मराठा समाजाला निश्चितच आरक्षण मिळवून देऊ आणि त्या पद्धतीनं पूर्ण कार्य या ठिकाणी महायुतीचं चालू आहे आणि नक्कीच मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल. सध्या तरी आरक्षणाचा GR काढलेला आहे, 10% आरक्षण मंजूर केलेलं आहे आणि ते आता आपल्याला बघत आहात, नोकरी असेल, शिक्षण असेल, या सर्वांमध्ये लागू केलेलं आहे. त्यामुळे नेहमीच महायुतीनं मराठ्यांचा सन्मान केलेला आहे. या ठिकाणी मी एवढं सांगू इच्छितो. बाबूराव कोळीकर कदम जे उमेदवार महायुतीचे आहेत, ते या भागामध्ये फारसा असा परिचय त्यांचा नाही, कसं बघताय? त्यांचा फारसा परिचय नाही, पण दोघांचंही कार्य बघायला गेलं तर त्यामध्ये बाबूराव कोळीकर यांचं कार्य अतिशय चांगलं आहे. सर्वसामान्य माणूस आहे आणि सर्व आपल्या महायुतीच्या जे नेते मंडळी आहेत, सर्वांनी या ठिकाणी विचार करून त्यांना ही उमेदवारी दिलेली आहे. मला असा पूर्णपणे विश्वास आहे की बाबूराव कोळीकर या ठिकाणी नक्की विजयी होतील आणि आपकी बार 400 पार हे 4 जूनला नक्की बघण्यास आपल्याला मिळणार. एकंदरीत अजूनही काही ग्रामस्थ माझ्यासोबत आहेत. कशा पद्धतीनं निवडणुकीचा कौल कोणीकडे, कुणाची हवा मतदारसंघात आपल्या काय सांग? आमच्या हिंगोली मतदारसंघामध्ये हवा आहे फक्त एक आणि एकमेव जरांगे पाटील. मराठा आरक्षण जे जरांगे पाटील जे म्हणले देतील ते शब्द आम्ही पाळणार आहेत. जरांगे पाटलांनी सांगितलं यायला पाडा, आम्ही त्याला पाडणार. जरांगे पाटलाला मुंबईला वाशीला बोलून जी गद्दारी केली आहे ना, आरक्षण दिलं नाही. फडणवीस साहेबांना हे देतो म्हणले होते सगळे सोयरेचं, ते कॅन्सल केलं. अरे आम्ही करायचं काय? तुमचं काय केलं? आम्ही मराठ्यानं. त्यामुळे मराठा समाज जरांगे पाटील जे म्हणला ते करणार आम्ही, त्याला पाडणार म्हणजे पाडणार. एक मराठा लाख मराठा. कुणाला बोलला? महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत नागेश पाटील आष्टीकर, वंचितचे देखील आहेत, ओबीसी मोर्चाचे देखील उमेदवार रिंगणामध्ये आहेत. तर कसं बघता याच्याकडे तुम्ही? महायुतीचे उमेदवार सुद्धा कोळीकर आहेत. कुणाची हवा असेल, कोण उमेदवार निवडून येईल वाटतं, काय भावना? मराठा समाज सुसंतज्ञ आहे, त्याला सगळ्याला माहीत आहे कोणाला पाडायचं ते. आणि जरांगे पाटलांना बरोबर सांगितलं त्याला पाडायचं, त्याला आम्ही पाडणार म्हणजे पाडणार. अजूनही काही नागरिक माझ्यासोबत आहेत, मतदार सोबत आहेत. काय सांगाल दादा, काय कुणाची हवा मतदारसंघात? एकनाथ शिंदेचं सरकार येईल वाटतं की उद्धव ठाकरेंचं सरकार येईल राज्यामध्ये, काय सांगा? अहो, हे तुमचं शिंदे सरकार सुद्धा येणार नाही आणि उद्धव ठाकरे या दोन्हींनी पण गद्दारी केली मराठ्यासोबत. आणि आमच्या या हिंगोली जिल्ह्यामध्ये सर्वसामान्य माणूस शिवाजी महाराज यांच्या विचारांशी संलग्न असलेला ॲडव्होकेट शिवाजीराव जाधव हे अपक्ष म्हणून उभे आहेत आणि हे 100%च निवडून येणार आहेत. हे तुमचे कोळीकर असो का आष्टीकर असो, हे बाहेरचे उमेदवार हिंगोली जिल्ह्यामध्ये लादण्याचा याचा कार्यक्रम जोरात चालू आहे. अगोदर जे हेमंत पाटील होते यांनी सुद्धा काही विकास केला नाही. हे कधीही आपल्या हिंगोली जिल्ह्याचे खासदार म्हणून ओळखलेच नाही. त्यांनी कामसुद्धा नांदेडचंच केलं, इथं हिंगोली जिल्ह्याचं केलं नाही. म्हणून यावेळेस शिवाजीराव जाधव आपल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये अपक्ष म्हणून उभे आहेत. या अगोदर त्यांनी विधानसभा लढवली होती 2 वेळेस, तर ते पराभूत झाले होते. कसं बघताय? तेव्हा त्यांचा जास्त काय परिचय नव्हता आणि ते इथं वकिलकी सोडून नवीन आले होते आणि त्यांनी आता जे पाठीमागे बघितलं तुम्ही, सर्वसामान्यांचा ऊस जात नव्हता.
शिवाजीराव जाधव साहेबांनी टोकाई कारखाना हा उभा केला, सर्वसामान्यांचा त्या 5 वर्षामध्ये विकास झाला असं वाटतं का? 100% विकास झाला असं तर मला वाटतच नाही. अहो हेमंत पाटील हे बाहेरचे खासदार ते येऊन इथं उभे केले, त्यांनी नांदेडचं काम केलं, हे बघा ना तुम्ही, आम्हाला कळतंय. म्हणून आता प्रॉपरचे असलेले शिवाजीराव जाधव हे 100% निवडून येतील असं ते वसमत विधानसभा मतदारसंघातील नागरिक, सर्वसामान्य नागरिकांच्या संमिश्र प्रतिक्रिया या ठिकाणी ऐकायला मिळतात, पाहायला मिळतात. माझ्या सहकारी भागवत उदास, मी उमेश चकर, प्रवाह न्यूज नेटवर्क, हिंगोली.